नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन जे अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा, पूर्ण उंची आपण घेतली 13.5 इंच, 9.5 ची घेतली घडी, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। 5.25 इंचाचं शोल्डर घेतल्यानंतर तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। तर हे आपला 32 छातीचं माप आहे मैत्रिणींनो। 9.5 ची घेतली आपण गळा उंची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बघा, इथे आपण असा आकार देणार आहे। थोडासा रेषेच्या बाहेर घ्यायचा आपल्याला तो आणि नंतर पुन्हा असा रेषेत मिळवून द्यायचा आहे। आता जो मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे। कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पिन लावून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। आपण हे जे माप घेतलेलं आहे मैत्रिणींनो ब्लाऊजसाठी, ते तुम्ही तुमचं माप जसं असेल तसं तुम्ही घ्यायचं आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आता घडी करून आणि पुन्हा आपल्याला ही दुसऱ्या बाजूने पुन्हा ती रेष पूर्ण करायची, म्हणजे आपला पूर्ण गळा तयार होतो। इथे सेंटरला थोडंसं कट करायचं आणि रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच ठेवून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। आता घ्यायचं ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं। आता पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर पण ओपन करून ठेवायचं आणि व्यवस्थित ठेवायचं अस्तर ठेवताना आणि त्याच्यावरती आपण जे कॅनव्हास कट केलं ते ठेवायचे। सेंटरला सेंटर लावायचा, पिन लावून घ्यायची, खाली सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचं आणि पिन लावून घ्यायची। जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे। जिथे आपला जो कोपरा येतो तिथे सुई खाली ठेवून मगच कपडा फिरवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित कोपरा तयार होतो। आता जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। रेषेजवळ साधारण 1/2 इंच अंतर ठेवून आणि मग कट करायचं आहे। कट करून झाल्यानंतर पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारायचे, तेव्हा सुद्धा आपल्याला शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची। कट मारून झाल्यानंतर अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करून वरतून द्यायची आपल्याला दाबटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची आहे, म्हणजे जसा गळा आपण बनवतोय तसाच तो तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, अगदी सुंदर अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे, म्हणजे आपला गळा छान असा तयार होतो। आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचे। हाताने अगदी व्यवस्थित करत राहायचंय ते, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही। आता अस्तर जोडून झाल्यानंतर हा उरलेला जो कपडा दिसतोय सगळा तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला ब्लाऊज जेव्हा शिवून होतो तेव्हा त्याची फिनिशिंग छान दिसते। आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला। लगेच खाली 1/2 इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच पकडून टक्स मारून घ्यायचं। एक पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला कमरेला जॉईंट करून घ्यायची। याप्रमाणे शिलाई मारायची। सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची, पट्टीवरती द्यायची दाबटीप, पुन्हा पट्टी फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची। बघा
पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झालेला आहे. आता काय करायचं, इथे वरतून 1 इंच मोजायचं आणि इथे खाली डायरेक्ट 1 इंच मोजायचं आणि इथे आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे. आता असं कपड्याला हे करून आणि दुसऱ्या बाजूने तो आकार उमटवून घ्यायचा आहे आणि खडून पुन्हा असं डार्क करून घ्यायचं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे बघा, 4 इंच रुंदीची ही पट्टी आहे. नंतरून तिला असं डबल घडी करून टिप मारून घ्यायची आहे आणि तिच्या अशा थोड्याशा मोठ्या मोठ्या प्लेटा आपल्याला टाकून त्याची फ्रिल तयार करायची. फ्रिल तयार झाली की शिलाईच्या बाहेर जो कपडा आपल्याला एक्स्ट्रा दिसत असेल तो असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला ती फ्रिल ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपण शिलाई मारणार आहे. फ्रिल लावून झाली की ती उरलेली फ्रिल आपण बाजूला ठेवायची आहे. आता आपल्याला ही गळ्याला एक अशी नाजूक लेस लावून घ्यायची बघा. जास्त जाड आणि मोठी जास्त अशी लेस नाही लावायची, एकदम पातळ अशी लेस आपल्याला तिथे लावायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित जसा गळा आपण बनवला आहे तशीच आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे. पुन्हा आपण आता दुसरी लेस घेतली आणि इथे फ्रिलच्या इथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची. ही लेस रुंद असल्यामुळे त्या लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून आधी एका बाजूने शिलाई मारत यायचं, नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा याप्रमाणे आपण 2 शिलाई ह्या लेसवरती मारल्या आहे. आता आपल्याला फ्रिलला पुन्हा एक शिलाई मारायची. साधारण त्या लेसपासून अर्धा इंच अंतर सोडायचं आणि तिथे एक शिलाई मारून घ्यायची. जी लेस आपण गळ्यावरती तिथे वापरली एकदम छोटीशी तीच घ्यायची आणि ती आपल्याला त्या शिलाईवरती ठेवून लेस लावून घ्यायची. बघा जिथे आपण शिलाई मारली त्याच्यावरतीच ही लेस आपल्याला लावून घ्यायची. आता आपल्याला बनवायची सुंदर असे लटकन. तर हे 2 चौकोनी तुकडे घेतले आणि जी फ्रिल आपली उरली होती तिचे 2 भाग आपल्याला करायचे. बघा ह्याप्रमाणे. आता एक चौकोनी तुकडा घ्यायचा आणि असं आपल्याला ह्या त्रिकोणपासून ह्या त्रिकोणपर्यंत ती लेस अशी लावून घ्यायची. नंतर हा कपडा असा त्याच्यावरती फोल्ड करायचा आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पुन्हा ओपन करून पुन्हा सगळीकडनं हे आपल्याला पॅक करून घ्यायचं. त्याच्यावरती सुद्धा आपण एक लेस लावून घेणार आहे. आणि बघा ह्याप्रमाणे अशी नॉट ठेवून पुन्हा आता ते शिलाई मारली की आपलं सुंदर असं लटकन तयार होतं. आता आपले दोघेही लटकन तयार झाले. साधारण 2.5 इंच मोजून आपण हे नॉट लावून घेणार आहे. इथे खाली सुद्धा सेंटरला आपल्याला एक नॉट लावायची. अगदी छोटंसं असं तिथे लटकन आपण बनवणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपण ही नॉट पहिले पॅक करून घेऊया.
इथे आपल्याला खाली छोटे छोटे लटकन आपल्याला बनवायचे. त्याच्यासाठी आपण साधारण 2 बाय 2चे असे चौकोनी तुकडे घ्यायचे आणि अगदी सुंदर असे लटकन इथे आपल्याला बनवायचे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बघा, अगदी छान असे लटकन आपण बनवले. वरची नॉडसुद्धा आपण बांधून बघूया. आणि इथे एक शोचं बटन आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही ब्लाऊजच्या कलरचं ठेवा किंवा फ्रिलच्या कलरचं ठेवलं तरी चालेल. कोणतंही तुम्ही बटन ठेवलं तरी चालेल. बघा, इथे आपण ब्लाऊजच्या कलरचं ठेवलं किंवा असं इथे आपण पुन्हा फ्रिलचं कलरचं ठेवलं तरी चालेल. बघा, आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. चला मग छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.